एका शिक्षिकेची अग्निपरीक्षा भाग 1। नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला माझी एक अशी कथा सांगणार आहे जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल। एका प्रामाणिक स्त्रीला आपल्या कुटुंबासाठी आणि नोकरीसाठी कोणत्या थराला जावं लागतं याची ही एक विदारक कहाणी आहे। कथा शेवटपर्यंत नक्की ऐका। माझं नाव राधा, वय 30 वर्ष। मी नागपूरमध्ये माझ्या पती आणि 2 मुलांसोबत 8 वर्षांचा मुलगा आणि 9 वर्षांची मुलगी राहते। मी एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करते। महिना 16,000 रुपये पगार मिळतो। घर सांभाळून देशाचं भविष्य घडवण्याचं समाधान मला या नोकरीतून मिळायचं। पण आमच्या संस्थेचा एक कडक नियम आहे, दर 3 वर्षांनी शिक्षकांची बदली डोंगराळ किंवा दुर्गम भागात केली जाते। यावर्षी माझी बदली नागपूरहून थेट खापरखेडा या अतिशय दुर्गम, डोंगराळ भागात झाली। तिथे ना मोबाईल नेटवर्क, ना वीज, ना टीव्ही सिग्नल्स। शहरापासून 150 किलोमीटर दूर आपल्या लहान मुलांना सोडून तिथे जाणं माझ्यासाठी अशक्य होतं। मी माझी मैत्रीण निकिताला भेटून रडू लागले। निकिताने मला एक मार्ग सांगितला जो ऐकून माझे पाय लंगडे झाले। ती म्हणाली, 3 वर्षांपूर्वी माझीही अशीच बदली झाली होती। मी संस्था अध्यक्षांना भेटले। तुला जास्त काही करायचं नाहीये, फक्त अध्यक्षांसोबत एक रात्र घालवावी लागेल। दुसऱ्या दिवशी बदली रद्द होईल। माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता। मुलांना सोडून दूर जाण्यापेक्षा मी माझ्या स्वाभिमानाची तडजोड करायचं ठरवलं। मी पतीला सांगितलं की शाळेची 1 दिवसाची सहल आहे आणि मी निकिताच्या गाडीतून निघाले। अध्यक्षांची भेट आणि फार्म हाऊसचा प्रवास। निकिताने मला अमरावती येथील संस्था अध्यक्षांच्या मुख्य कार्यालयात सोडलं। तिथे माझी भेट अध्यक्षांशी झाली। त्यांचं नाव होतं कमल। त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिलं आणि विचारलं, आम्ही त्यांच्या आलिशान कारमध्ये बसलो। निकिताने तुम्हाला सगळं समजावून सांगितलं आहे ना? 50 किलोमीटर दूर एका निर्जन भागात होतं। कालच्या आज रात्री माझ्या अगदी जवळ येऊन बसले। उद्या तुमची गाडीतील अंधारात त्यांच्या नजरेतली भूक मला स्पष्ट जाणवत होती। त्यांनी हळूच आपला हात माझ्या साडीवरून माझ्या मांडीवर ठेवला। तो स्पर्श आक्रमक होता। एका अनोळखी पुरुषासमोर नोकरी टिकवण्यासाठी मला विवश व्हावं लागत होतं, याची मला स्वतःचीच लाज वाटत होती। फार्म हाऊसवरील ती भयानक रात्र। फार्म हाऊसवर पोहोचताच वातावरण अधिक गंभीर झालं। मी फ्रेश होण्यासाठी स्वच्छतागृहात गेले, तर कमल मागून आले आणि त्यांनी अत्यंत अनपेक्षितपणे माझ्या पाठीवर चापट मारली। मी जागीच गोठले, पण प्रतिकार करण्याची ताकद माझ्यात नव्हती। बेडरूममध्ये गेल्यावर त्यांनी थेट विचारलं, कशी सुरुवात करू, आणि त्यांनी माझ्या साडीचा पद ओढून मला उलगडलं। एका अनोळखी माणसासमोर मी केवळ अंतर्वस्त्रात उभी होते। कमल यांनी अत्यंत क्रूरपणे आणि उतावळ्या हातांनी माझ्या शरीराचा ताबा घेतला। त्यांचा प्रत्येक स्पर्श एका भुकेल्या श्वापदासारखा होता। माझ्या पतीचा हळुवारपणा आणि कमल यांचा हा रांगडा, आक्रमकपणा यात जमीन अस्मानाचा फरक होता। रात्रीच्या वेळी मला बाथरूमला जायचं होतं, तेव्हाही त्यांनी मला एकटं सोडलं नाही। मी तुझं सगळं पाहिलंय, मग लाज कसली, असं म्हणत त्यांनी मला त्यांच्यासमोरच विधी उरकण्यास भाग पाडले। ती संपूर्ण रात्र माझ्यासाठी एका नरक्यातनेसारखी होती। स्वाभिमान, अब्रू, सगळं काही त्या पलंगावर लुटलं गेलं होतं। सकाळी मिळालेला दुसरा धक्का। सकाळी 6 वाजता माझी बदली रद्द झाल्याचा स्वाक्षरी केलेला कागद मी बॅगेत लपवला। कमल गाढ झोपले होते। मी गुपचूप बाहेर आले। तिथे रात्रीचा ड्रायव्हर गाडी घेऊन तयार होता।
त्याचं नाव होतं सखाराम. मी गाडीच्या मागच्या सीटवर बसले. फार्म हाऊसपासून मुख्य रस्त्याकडे जाताना अचानक सखारामने एका निर्जन, दाट झाडी असलेल्या वळणावर गाडी थांबवली. मी घाबरून विचारलं, सखाराम, गाडी का थांबवली? मला लवकर नागपूरला पोहोचायचं आहे. सखारामने इंजिन बंद केलं, मागे वळला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विकृत हसू होतं. तो म्हणाला, मॅडम साहेब, मोठ्या साहेबांचं काम तर झालं, पण माझं काय? मी रात्रभर बाहेर थांबून तुमच्या ओरडण्याचा आवाज ऐकत होतो. तुम्ही दिसायला खूपच सुंदर आहात. ड्रायव्हरचा अत्याचार आणि नवा सस्पेन्स. माझ्याकडे कोणताही मार्ग नव्हता. एका रात्रीचा करार आता आयुष्यभराचा सापळा बनला होता. सखारामने गाडी लॉक केली आणि माझ्या निळ्या साडीचा पदर जोरात ओढला. गाडीच्या त्या अरुंद जागेत त्याने एका जनावरासारखं माझ्या शरीराचा उपभोग घेतला. जवळपास अर्धा तास तो माझ्या नाजूक शरीराला ओरबाडत राहिला. माझी उरलीसुरली प्रतिष्ठाही त्या गाडीच्या सीटवर धुळीस मिळाली. तो मोकळा झाल्यावर त्याने पुन्हा ड्रायव्हर सीट पकडली आणि गाडी नागपूरच्या दिशेने पळवू लागला. मी मागे विस्कटलेल्या कपड्यांनिशी अश्रू पुसत बसले होते. पण कहाणी इथेच संपत नाही. नागपूरच्या वेशीवर पोहोचण्यापूर्वीच सखारामने हायवे सोडला आणि गाडी एका कच्च्या रस्त्यावरून एका पडक्या गोदामासमोर नेऊन उभी केली. तिथे आधीच एक काळ्या रंगाची महागडी गाडी उभी होती. त्या गाडीतून जो माणूस खाली उतरला, त्याला पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला. माझे डोळे आश्चर्याने आणि भयाने फाटले. मित्रांनो, तो काळ्या गाडीतून उतरलेला माणूस कोण होता? कमल आणि सखारामचा खेळ इथेच संपणार होता की माझ्या आयुष्याचा अजून मोठा लिलाव होणार होता? हे सर्व जाणून घेण्यासाठी आणि कथेचा भाग 2 पाहण्यासाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये भाग 2, पार्ट 2 नक्की लिहा.